या आहेत किल्लारीच्या सोजरबाई वांजरवाडी. सोजरबाई त्यांच्या शेतात पिकवलेलं धान्य आजही कणगीत साठवून ठेवतात. त्यांच्या घरातील ही कणगी तब्बल 25 वर्षे जुनी आहे. या कणगीत सुमारे 2 टन म्हणजेच 2000 किलो धान्य साठवण्याची क्षमता आहे. हे 20 क्विंटलचं कणिंग आहे, करून 25 वर्ष झालं. ह्याच्यात माल चांगला राहतो, ह्याला काही होत नाही. लिंबाचा पाला घालता वाळवून आणि वरून पण लावता, लागल तेवढं काढून घेता आणि पुन्हा आम्ही पण लावता. ह्याला की लागत नाही, काही होत नाही, खराब होत नाही आणि हे आम्हाला टिकाऊ माल आहे. किती दिवसापासून ठेवता याच्यात माल? 25 वर्ष झालं. बर बर बर. भूकंपाच्या आधी बी पण होतं, पण ही आताही पण आहे. अजून आम्हाला ही परवडतंय आणि गेल्या तर बी ह्याची बुड बसवून घेतो आम्ही. या कणगीत ठेवलेले धान्य कोणत्याही रासायनिक पदार्थांशिवाय 2 वर्षांपासून अधिक काळ सुरक्षित राहते. रसायन विरहित, कीड विरहित धान्य खाल्ल्याने आरोग्यास धोका देखील निर्माण होत नाही. मीठ, खडा मीठ आणि लिंबाचा पाला घातल्यानंतर चांगले राहते. पूर्वीपासून हीच माल ठेवण्यासाठी चांगलं वस्तू आहे. मिरगोड आणि पिचुंदीच्या फोकापासून ही कणिंग बनते. कणगी जास्तीत जास्त काळ टिकावी म्हणून काय काळजी घेतली जाते जाणून घेऊयात. ह्या कणगीला माती पांढरी आणि शेण घालून सारवायचं, मध्ये थोडं मीठ टाकायचं. ह्याला वर्षातून 1 बार सारवायचं, ह्याला काही होऊ शकत नाही. परंपरागत धान्य साठवण करण्यास उपयोगी असलेली कणगी आज ग्रामीण भागातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कौलारू घरात धान्याने भरलेली कणगी असणे म्हणजे समृद्धीचे प्रमाण मानले जात असायचे. आजच्या काळात धान्य साठवण्यासाठी रासायनिक पदार्थ तसेच धातूच्या वस्तू वापरल्या जातात, पण त्यामुळे आरोग्यास अपाय होण्याचा धोका संभावतो. पण पूर्णतः नैसर्गिक साधनांपासून बनवलेल्या या कणगीत साठवलेले धान्य पूर्णपणे सुरक्षित मानले जाते. ही आहे ज्वारी ठेवण्याची कणिंग. माझा जन्म इसवी सन 1995 मध्ये झाला, पण आमचे वडील, आमचे आजोबा या कणगीचा पूर्वीपासून वापर करत होते. या कणगीचे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये ठेवलेला माल 2-3 वर्ष सुद्धा काही होत नाही. व ही जी कणिंग आहे हे मिरगोड आणि पिचुंदीचा पाला यापासून तयार होते. या कणगीचे वैशिष्ट्य असे आहे की या कणगीमध्ये हे जे धान्य आहे ह्या धान्याला 2-3 वर्ष काय होत नाही व या कणगीतली ज्वारी खाल्ल्यानंतर आजार सुद्धा होत नाही असं सांगतात आजोबा वडील यांचे. अशी म्हणजे एक कणिंग ठेवण्याचे एक वैशिष्ट्य असं आहे की आमचे वडील, आमच्या वडिलाचे वडील हे अशी कणगीमध्ये माल ठेवत असल्यामुळे याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. ही कणिंग म्हणजे आता सध्या लोक एअर हाऊस, लोखंडी कोटीचा वापर करत आहेत की या कोटीचा वापर करू नये व कणगीचा वापर जास्त करावा. पण आता सध्या असं झालं आहे की कणिंग म्हणजे हे आता हे बुडत चाललेलं आहे. हे असं न होत जाता कणिंग ही सर्वांनी जोपासावी. एअर हाऊस, लोखंडी कोट्या याचा वापर कमी व्हावा आणि या कणगीमध्ये ठेवलेल्या ज्वारीचा वापर जास्त व्हावा, कारण यापासून आजार होणार नाही, कोणतीही खराब धान्य होणार नाही. या कणगीमध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्ष जरी माल ठेवला तरी सुद्धा काय होणार नाही आणि हे घराला शोभा सुद्धा देऊ शकते, असं एक माझं म्हणणं आहे. आधुनिक काळाकडे झेपावताना आपण जुन्या जाणत्या लोकांनी परंपरागत टिकवलेली अशी पर्यावरणपूरक साधने नष्ट करत चाललो आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी आपण रासायनिक पदार्थांचा वापर करतो आहोत. या काळात पूर्वजांनी संशोधित केलेली ही साधने पुन्हा एकदा आपल्याला खुणावत आहेत.